नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता अमृता ही तिच्या बेडरूममध्ये आवरत असते आणि त्याच वेळेस आता सावली तिथे येऊन म्हणते की वहिनी, अहो मला काहीच कळत नाही आहे, कसे पुरावे गोळा करू मी आता, आणि मला ते पुरावे गोळा करण्याची काय गरज आहे, उगाचच सारंग सरांनी मला ते सांगितलं आहे. सावली म्हणते मला माहिती आहे मी खरी आहे, मग समोरचा खरा आहे की खोटा आहे, मला खरं खोटं करण्याची काय गरज आहे वहिनी. सावली म्हणते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सारंग सर आणि माझा विठुराया माझ्यासोबत असल्यानंतर मला घाबरण्याची काय गरज आहे आणि कशाला मी हे सगळे पुरावे गोळा करू, असे आता सावली ही अमृताला सांगत असते. आणि त्यानंतर आता अमृता सावलीला समजावत म्हणते की सावली हे बघ, आपण जर किती जरी सरळ असलो ना तर जग मात्र सरळ नसतं, आणि आपण जेवढं खरं आहे ना एवढंच पुरेसं नसतं सावली. आणि हे लगेच आता सावली म्हणते हे बघा वहिनी, मी कुणाशी काहीच बोलणार नाही आणि आता सत्य पडताळण्यासाठी बघायला सुद्धा जाणार नाही. सावली म्हणते मी जर निर्दोष आहे तर मग मला काय घाबरायची गरज आहे. अमृता म्हणते बरोबर आहे तुझं सावली. आणि लगेच आता सावली म्हणते की मला बाकीच्यांचं काहीच करायचं नाही, फक्त माझे कर्म चांगले आहे ना तेच चांगले कर्म मला करायचे. आणि सावली म्हणते की मी तुम्हाला एक सांगू का, माझ्या आईवडिलांनी कायम मला सगळ्यांसोबत प्रेमच करायला सांगितलंय आणि माझ्या विठुबा रायाने सुद्धा मला सगळ्यांसोबत प्रेमाने आता वागायला आणि बोलायला शिकवलं, आणि त्यामुळे मी अशा वाकड्या वाटेने कधीच जाणार नसल्याचे सावली अमृताला सांगते. ते ऐकताच आता अमृता सावलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की खरंच सावली मला तुझं कौतुक वाटतंय. आणि अमृता म्हणते की सावली तुझे हे आता उपकार मी कधीच विसरणार नाही, कारण माझ्या सारंगला तुझ्यासारखी बायको मिळाली. अमृता म्हणते फक्त या सगळ्यांना ना तुझी किंमत लवकरात लवकर कळावी एवढीच मी प्रार्थना करते सावली. पटकन आता अमृता ही सावलीला थांब असे म्हणत आता तिच्या कपाटात जाते आणि सावलीला प्रेमाने साडी गिफ्ट देते. आणि लगेच आता अमृता म्हणते की हे बघ सावली, तू काहीच काळजी करू नकोस, विठोबा राया ना सगळं काही सांभाळून घेईल. इकडे आता ऐश्वर्या ही विचार करत एरझऱ्या मारत असतानाच अस्मी तिथे येते. आणि अस्मी तिथे येताच आता ऐश्वर्या म्हणते की किती मूर्ख आणि बावळट मुलगी आहेस तू, एकतर पराठे तर जाळून ठेवलेच, पराठे बनवताही आले नाही, दुसरे पराठे ऑर्डर करून मागवले होते, ते पराठे देखील तुला ताटामध्ये ठेवून साधे वाढता देखील आले नाहीत, किती मूर्ख म्हणायचीस तू. अस्मी म्हणते की माझी काय चूक, अहो हे सगळं जे कोणी केलं ना ते डिलिव्हरी बॉयमुळे झालं आणि तो वेळेवर आला नाही ना. तर आता ऐश्वर्या म्हणते की पण मग तू इकडे कशाला आलीस. ऐश्वर्या म्हणते की तुझ्या कामामध्ये ना तू अगदी भिंडोकपणा करतेस, एकदमच लाईटली घेतेस, एकदम सिरियस नाही आहेस तू. तेव्हा आता अस्मी म्हणते की ऐश्वर्या मॅडम जाऊ द्या ना आता ते. अस्मी म्हणते त्यात काय एवढं, बोट करत ऐश्वर्या म्हणते त्यात काय एवढं, म्हणजे तुला पडली पण मला नाही पडली. मी तुला एक सांगते की ती मुलगी मला या घरात अजिबात नको आहे. आणि आता ऐश्वर्या म्हणते की मला आता अजिबात बाकीची चर्चा करायची नाही, तुला आता सावलीच्या विरोधात अल्टिमेटम मिळालंय ना, जाऊन सावलीच्या विरोधात पुरावे गोळा कर, असे आता ऐश्वर्या ठणकावून अस्मीला बोलते. आणि इकडे आता जगन्नाथ हा त्याच्या रूममध्ये जेवण करत असतो. अलका आता चिडचिड करत असते. अलका म्हणते की तिथे जाऊन सगळं खरं खरं बोलली असणार ती. तर आता लगेच जगन्नाथ म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, मला जर माझं टार्गेट साध्य करायचं असेल ना तर मी अगदी हळूवार शांतपणाने करतो. जगन्नाथ म्हणतो की हे बघ तू काही काळजी करू नकोस अलका, ती अस्मी ना एकदम मूर्ख मुलगी आहे, ती एवढी मूर्खसुद्धा नाही आहे, तिथे जाऊन काय सांगायचं ना हे तिला अजिबात नाही समजणार. आणि लगेच आता अलका म्हणते की तुम्हाला तिची एवढी गॅरंटी काय, अहो हे सगळं सावलीने घडून आणलंय, याबाबत ती सावलीलाच जबाबदार धरेल आणि मग ती सगळं काही सावलीवरच लोटेल. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की माझ्या सावलीची तू काळजी करू नको, माझी सावली ही अस्सल सोनं आहे, जितकं माझ्या सावलीला तापवणार तितकं सोनं अजून चकाकणार, आणि तू सावलीची काळजी करू नकोस. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की अस्मी ही मेंढळ्यांच्या घरी आहे याचाही तू विचार कर. आणि अस्मीने मेंढळ्यांच्या घरी जाऊन स्वतःच्याच पायावरती ढोंडा मारून घेतल्याचे जगन्नाथ अलकाला सांगतो. आणि जगन्नाथ म्हणतो त्याची तू काही काळजीच करू नको, ज्या वेळेस आता सारंगला कळेल ना की ती अर्धी मला सामील होते त्याच वेळेस आता सारंगच्या अर्ध्या मनातून ती उतरलेली असेल. आणि जगन्नाथ म्हणतो की उरलेली अर्धी तिला मी मारेन. तर आता अलका म्हणते की तुम्ही कुणाकुणाला मारणार आहात. इकडे आता जगन्नाथ म्हणतो की सगळ्यात अगोदर माझ्याकडे एकच काम आहे आणि ते म्हणजे भैरवी वझे. एकदा का मी सावलीला त्या भैरवी वझेच्या ओझ्यातून मुक्त केलं ना मग पुढचं टार्गेट आहे माझं अस्मी, आणि मग त्या अस्मीला कसं मी मारतो ना हे तुम्ही बघाच. आणि बाकीचं देवाचं बारीक लक्ष आहेच असे जगन्नाथ अलकाला समजावतो.
आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी सारंग हा त्याचे आवरून आता ऑफिसला जाण्यासाठी निघतो. सारंग आता बाहेर येताच आता सारंग म्हणतो, आई अगं मी ऑफिसला चाललोय बरं का. तर आता अस्मी देखील सारंग पाठोपाठ आवरून तिथे आलेली असते. अस्मी विचार करते की काही जरी झालं ना तरी आज सारंगला मी त्याच्या पहिल्या प्रेमाच्या जागेवरती घेऊन जाणार म्हणजे जाणार. एकदा का सारंग तिथे गेला की सारंगला त्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होणार. सारंगच्या मनातलं माझ्याविषयीचं प्रेम नक्कीच आता समोर येईल आणि एकदा का ते सारंगच्या लक्षात आलं की मी सारंगची होईल असा विचार आता अस्मीने केलेला असतो. अस्मी आता सारंग पाठोपाठ सारंगच्या मागे येते आणि सारंगकडे बघत आता अस्मी म्हणते की बघतेच मी आता सारंग माझा कसा होत नाही ते. आणि अस्मी खुश झालेली असते. अस्मी म्हणते की त्याने जेव्हा मला प्रपोज केलं होतं तेव्हा मी हाच ड्रेस घातला होता आणि आत्तासुद्धा मी हाच ड्रेस घातला आहे. पटकन अस्मी आता सारंग समोर येते आणि म्हणते, सारंग कुठे ऑफिसला चाललायस का रे. तर आता सारंग अस्मीकडे बघतो आणि म्हणते हो. तर लगेच अस्मी म्हणते मी सुद्धा बाहेर चालले सारंग. तर आता सारंग म्हणतो हो आणि लगेच सारंग आता बाहेर निघून जातो. इकडे आता जयंतीने मास्क लावलेला असतो आणि मास्क लावून आता जयंती व्हिडिओ शूट करत असते. जयंती म्हणते की आता मी माझ्या चेहऱ्यावरती मास्क लावून आता मस्त ग्लो येणार आहे आणि नंतर मग मी बाहेर जाणार आहे. जेव्हाही मी मास्क काढीन ना तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही बघतच राहा. तोपर्यंत बाय बाय असे म्हणत जयंती आता पटकन तिच्या तोंडावरचा मास्क बाजूला करते. तेवढ्यात आता कान्हू ही जयंतीकडे येत म्हणते की अगं आत्ताच पाडवाजवळ यायला लागलाय, खूप कामं पडली घरातली आणि तुझं हे काय चाललंय. आणि तेवढ्यात आता जयंती रागाने कान्हूकडे बघते आणि म्हणते की मला काम करायची काय गरज आहे. माझा नवरा ना आता कामाला जाऊन पैसे कमवतोय. किती पगार कमवतोय माहिती आहे का, महिन्याला 18,000. 18वरती किती शून्य असतात माहिती आहे का तुम्हाला, असे जयंती आता कान्हूला समजावू लागते. आणि जयंती म्हणते की मी चालले आता. तर कान्हू म्हणते कुठं चाललीस तू. जयंती म्हणते की मी चालले माझ्या नवऱ्याकडे सखदेवरावांना भेटायला आणि इंटरनेटवर मी माझ्या नवऱ्याचा सखदेवरावांचा पत्ता शोधला आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये चालले. तिथे जाऊन मी त्यांना चांगलंच सरप्राईज देणार आहे. आणि जयंती लगेच तिचे आवरायला निघून जाते. कान्हू म्हणते की काय चाललंय हिचं. एकनाथराव म्हणतात हे बघ कान्हू जाऊ दे तिला, आपला सखदेवराव कसा आहे ना तिथे गेल्यानंतर मग ते कळेल आणि आपल्याला सुद्धा तेवढंच बरं वाटेल. एकनाथराव म्हणतात तू काही काळजी करू नको, ती गेली ना संध्याकाळी परत येईल. आणि इकडे आता सारंग हा बाहेर आलेला असतो. घराच्या बाहेर येताच आता अस्मीसुद्धा सारंगच्या पाठोपाठ तिथे येते. आणि आता अस्मी ही तिथे येताच पाठीमागून सावली ही पळत पळत सारंगकडे येते आणि म्हणते की सारंग सर काय हो तुमचा रुमाल विसरला होता. आणि सावली तो रुमाल सारंगला देते. सावली म्हणते की सकाळच्या गोळ्या घेतल्यात का. सारंग म्हणतोय की अगं सावली गोळ्यांचा कोर्स आता कधीच संपला आहे. आणि तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या तिकडे बाहेर येत आता सावलीला बघते आणि म्हणते की ये तिकडे काय करतेस इकडे. आणि लगेच आता रुमाल देता सारंग हा सावलीचे थँक्स म्हणून आभार मानतो. सावली आता ऐश्वर्याकडे जाते तर इकडे सारंग त्याच्या गाडीकडे पाठीमागे अस्मीसुद्धा आता सारंग शेजारी येते. आता सारंग अस्मीकडे बघतो. अस्मी म्हणते की मला एका ठिकाणी जायचे पण मला कॅब्सच मिळत नाही आहे, तू मला प्लीज लिफ्ट देशील का. तर सारंग म्हणतो बस. आणि अस्मी आता सारंगच्या कारमध्ये बसते. आणि इकडे आता तेवढ्यात अस्मी ही पुन्हा तिचा पाय मुरगळण्याचे नाटक करते आणि सारंगला धरते. सारंग म्हणतो की पाय मुरगळला नाही का. तर अस्मी मान हलवते. दरवाजा उघडून सारंग आता अस्मीला म्हणतो बस. तर अस्मी कारमध्ये बसते आणि सारंग त्याच्या कारमधून निघून जातो. इकडे ऐश्वर्या आता सावलीला म्हणते की गेले ते आता तिकडे कशाला बघतेस. आणि सारंग काय तुझं नशीब नाही आहे, जा आपल्या लायकीत राहा आणि आपापल्या कामाला लाग. ऐश्वर्या म्हणते हे बघ उद्या पाडवा आहे, माझी रूम आणि घरातल्या सगळ्या रूम एकदम चकाचक झाल्या पाहिजेत. आणि लगेच आता सखदेव म्हणतो की मॅडम ते माझं काम आहे ते मी करतो ना. तर आता ऐश्वर्या म्हणते की घरातलं काम कोणतं काम करायचं ना ते मी सांगेन. आणि आता अस्मी आली ना तेव्हा घरातली कोणी कोणते काम करायचे ना ते मी बघेन आणि हा माझा प्रश्न आहे, चला कामाला लागा, असे आता ऐश्वर्या सखदेव आणि इकडे आता सावलीला सांगते. आणि लगेच आता इकडे ऐश्वर्या रागाने निघून जाते. तर अस्मी म्हणते की हे बघ ऐश्वर्या मॅडमच्या रूममधल्या वस्तू जरा नाजूक आहे, तू फक्त माझ्यावर लक्ष ठेव, मी सगळे काही काम करते. आणि आता सावली ते बोलत असताना सखदेव सावलीच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो की सावली मला जुनी सावली माझी माहीत नाही काय. आणि जेव्हा मला काम करायला लावू नये म्हणून तू शब्दांचा मारा करतेस माझ्यावर, मला माहिती नाही का. सखदेवचे ते बोलणे ऐकताच पटकन आता सावली ही सखदेवला मिठी मारते आणि सावलीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात. तर सखदेवचे डोळेसुद्धा आता भरून आलेले असतात.
इकडे आता एकनाथराव बाहेर सायकल धुत असतो. तेवढ्यात आता जयंती तिच्या आवरून तिथे येते आणि म्हणते की सासरे बुवा येते बरं का जाऊन. तेवढ्यात आता एकनाथराव म्हणतात की जयंती हे बघ सखदेवच्या मनाला लागेल एवढं काही बोलू नकोस, खूप हळवा आहे तो. तर आता जयंती म्हणते असं आहे का, नाही बोलत तुम्ही, काही काळजी करू नका. आणि इकडे आता सावली ही फरची पुसू लागते. तर आता सगळ्या वस्तू सखदेव आता क्लीन स्वच्छ करत असतो. इकडे आता सारंग त्याच्या कारमधून आता जात असतो. तर अस्मी खूप आनंदी झालेली असते. तिरप्या नजरेने अस्मी आता सारंगकडे बघत असते आणि अस्मीला आता खूप आनंद होत असतो. आणि इकडे आता कारमधून जात असताना अस्मी ही पटकन आता म्युझिक चालू करते. तर आता सावलीच्या आवाजातले ते गाणे असते, माझे सासर पंढरी. आणि आता सारंग खुश होत असतो. अस्मी आता पटकन म्युझिक बंद करते आणि म्हणते की म्युझिक नको, आपण आता गप्पाच मारूयात. आणि सारंग असा काय करतोयस रे, एकदा बघ ना माझ्याकडे. तर सारंग म्हणतो की ऐकतोय ना मी तुझं. तर लगेच आता अस्मी म्हणते की पण मनापासून तू माझ्याकडे बघत नाही आहेस सारंग. आणि आता इकडे अस्मी म्हणते की बोलणारे सारंग माझ्याशी, माझं प्रेम खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी आता पुराव्याची गरज लागणार आहे का. तर सारंग आता अस्मीकडे बघतो आणि लगेच आता सारंग म्हणतो की खरं प्रेम तर मी तुझ्यावर केलं होतं, अगदी जीवापाड प्रेम केलं होतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती जीवापाड प्रेम करते आणि दुसरी व्यक्ती हे खोटं प्रेम करते ना, तेव्हा त्या व्यक्तीला किती त्रास होतो ना, हे तू मला विचार अस्मी, असे सारंग अस्मीला बोलतो. आणि त्यावेळेस माझी काय हालत झाली होती ना, याचा तू विचारसुद्धा करू शकत नाही अस्मी. आणि माझी परिस्थिती तू समजू शकतेस ना अस्मी, असे आता सारंग अस्मीला बोलतो. आणि लगेच आता नाटक करत अस्मी म्हणते कळतंय सारंग मला, तुझ्या जागी दुसरं जरी कुणी असतं ना तरी तो माझ्यासोबत असंच वागला असता. अस्मी म्हणते सारंग तू देखील माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. अरे सारंग, लहानपणापासून ना मी खूप हालाकीचे दिवस काढले. आणि अस्मी म्हणते की थोडे पैसे कमवून मी सुखी होईल याचा मी विचार केला, पण ते माझ्या जीवावर भेटेल याचा मी कधीच विचार केला नव्हता, असे अस्मी सांगते. आणि तेवढ्यात आता सारंग ते ऐकत असताना सारंगचे लक्ष आता समोर नसते आणि गाडी झाडावर जाऊ लागते. एवढ्यात सारंग आता अचानक स्टेअरिंग फिरवतो. तर अस्मी आता सारंगच्या जवळ येते. तर सारंग अस्मीच्या हातातील हात काढून घेतो आणि म्हणतो की सीट बेल्ट लाव अस्मी. आणि आता अस्मी पुन्हा आता भानावर येते. आणि लगेच आता अस्मी सीट बेल्ट लावते आणि म्हणते की सारंग आपण कॉफी प्यायला जाऊयात का. तर आता अस्मी विचार करते की अजून हा सारंग किती दिवस त्या सावलीच्या लग्नाचे कर्तव्य निभावत बसणार आहे काय माहिती. इकडे आता सखदेव आणि सावली घरामध्ये सगळी स्वच्छ आता फरची पुसत असतात. आणि तेवढ्यात अस्मी म्हणते की दादा आता तू दमला असेल, तू जा, बाकीचे कामं मी करते. तर सखदेव म्हणतो काय सावली. आणि तेवढ्यात आता सखदेव हा बाजूला त्या ऐश्वर्याच्या कॉट शेजारी जातो. तर आता खाली एक फाईल आता सखदेवला दिसते. पटकन ती फाईल सखदेव हातात घेतो आणि सखदेव आता ती फाईल वाचू लागतो. तर इकडे सावली आता फरची पुसत असते. तेवढ्यात आता ऐश्वर्या तिथे येते. तर आता जगन्नाथ आणि अस्मीने कॉन्ट्रॅक्ट केल्याचे ते पेपर्स असतात. आणि ज्या वेळेस आपण आता अस्मीच्या कारमधून ते पेपर्स गायब केले होते हे आता ऐश्वर्याला आठवतं. आणि पटकन ऐश्वर्या रागाने पुढे आता सखदेव समोर येऊन ती फाईल आपल्या हातात घेते आणि म्हणते काय करतोयस तू, इथे काय करता तुम्ही. तेव्हा आता सखदेव म्हणतो की मॅडम तुमची रूम आवरत होतो तेव्हा ही फाईल खाली पडली होती, ती आता मी उचलली आणि कसली आहे हे बघत होतो पण काहीच कळलं नाही. ऐश्वर्या म्हणते की जरी वाचता येत नसलं तरीसुद्धा कुणाचे पेपर्स का बघायचे याचा विचार तुझ्या डोक्यात नाही आला का. आणि लगेच ऐश्वर्या म्हणते की जा दुसऱ्या खोलीत जाऊन काम करा. दोघेही बाहेर जातात. इकडे आता ऐश्वर्या म्हणते की बरं झालं या मूर्खाला वाचता येत नाही, नाहीतर यांनी ते वाचलं असतं, नाहीतर याने माझ्या आणि अस्मीमधलं कॉन्ट्रॅक्ट वाचलं असतं. त्यानंतर आता इकडे सावली ही चंद्रकांतकडे येते. तर चंद्रकांत म्हणतो काय झालं सावली. तेव्हा आता सावली म्हणते की दादा आपल्या या घरी काम करतो, पण आता माझ्या घरच्यांना वाटतंय की दादा एखाद्या ऑफिसमध्येच काम करतोय आणि त्यांना जर कळलं दादा इथे काम करतो तर मग काय होईल. तेव्हा आता चंद्रकांत देखील विचारात पडतो. आणि त्याच वेळेस इकडे जयंती आता सारंगच्या कंपनीमध्ये आलेली असते. आणि आता चंद्रकांत हा जयंतीला कसा एक
बरोबर एकदम वाट लावतो. तर आता इकडे सारंग हा त्याच्या कारमधून आता येत असताना इकडे आता अस्मी सारंगला म्हणते की सारंग, प्रेमामध्ये परीक्षा द्यावी लागते आणि ती परीक्षा आज तुला द्यावी लागणार आहे. बघूया तू माझ्यासोबत कॉफी प्यायला येतो की नाही असे म्हणत अस्मी आता कारमधून खाली उतरते. तर सारंग विचार करू लागतो. तर आता अस्मीच्या खोट्या प्रेमाची सारंग परीक्षा देणार का हे बघण्यासाठी. आणि आता सखदेवचे ते हातात पेपर्स येतात. ते पेपर्स अस्मी आणि ऐश्वर्याच्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स आहे. हे सखदेवला समजणार का हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.